जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो, मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण TY BComच्या सेमिस्टर 5th आणि 6चा परीक्षा फॉर्म कसा भरायचा याबाबत आपण माहिती घेणार आहोत. म्हणजे जे विद्यार्थी आत्ता 6व्या सेमिस्टरला आहे बट ज्यांचा सेमिस्टर 5चा सब्जेक्ट जर का बॅकलॉग असेल तर त्यांनी कसा परीक्षा फॉर्म भरायचा त्याबाबत मी माहिती देणार आहे. काही महत्त्वाच्या सूचना परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी लक्षात घ्या. नंबर 1 की एक्स्ट्रा क्रेडिटचे कोणतेच जे काही सब्जेक्ट्स आहे, म्हणजे एक्स्ट्रा क्रेडिटचे जे सब्जेक्ट आहे ज्याला आपण GR2A ते 9A म्हणतो, तर याच्यापैकी कोणतेच सब्जेक्ट तुमच्या आत्ता एक्झाम फॉर्ममध्ये दिसणार नाही. ही पहिली गोष्ट. दुसरं एक महत्त्वाचं आहे, काही विद्यार्थ्यांनी प्रोविजनल ॲडमिशन घेतलेले होते. ओके, काही विद्यार्थी आत्ता TYला होते पण ऑलरेडी त्यांचा फर्स्ट इयर शैक्षणिक वर्ष 22-23 किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षामध्ये त्यांचा बॅकलॉग होता. SY त्यांचं क्लिअर होतं पण फर्स्ट इयर बॅकलॉग असल्यामुळं किंवा SY जर का पूर्ण ऑल फेल असल्यामुळं त्यांना TYला 23-24मध्ये प्रवेश दिलेला नव्हता. अशा विद्यार्थ्यांनी 23-24मध्ये प्रोविजनल ॲडमिशन घेतलेलं होतं आणि आता ऑलरेडी त्यांचं फर्स्ट इयर क्लिअर झालेलं आहे किंवा SYला ATKT आहे. असे विद्यार्थी TYला आता ॲपियर आहे किंवा ते इलिजिबल आहे. तर अशा विद्यार्थ्यांना 23-24मध्ये सेमिस्टर 5th आणि 6चा फॉर्म भरण्यासाठी त्यांना काय करावं लागणार आहे, कॉलेजकडे अगोदर कॉन्टॅक्ट करावं लागणार आहे. तर त्यांनी स्पेशल किंवा प्रोविजनल स्टुडंटसाठी एक त्यांनी प्रोसिजर दिलेली आहे, ज्याचं परिपत्रक विद्यापीठांनी 16 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर केलेलं आहे. त्या परिपत्रकानुसार त्यांची माहिती विद्यापीठाला पाठवायची आहे. विद्यापीठ ते अप्रूव्ह करेल आणि त्यानंतर त्यांना सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर त्यांचे सेमिस्टर 5th आणि 6चे सब्जेक्ट सोबत येणार आहे. तर या पद्धतीने अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे. पण ऑलरेडी जे काही विद्यार्थी ऑलरेडी 5th सेमिस्टर दिलेले आहे तर आता 6व्या सेमिस्टरचा त्यांना परीक्षा फॉर्म भरताना काही अडचण येणार नाही. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट हे अद्याप अपडेटेड झालेले नाही. तर त्यांचे रिझल्ट अपडेट झाल्यानंतर त्यांचा परीक्षा फॉर्म हा भरला जाईल, तोपर्यंत भरला जाणार नाही. तर आता आपण जाणून घेऊया की TYचा सेमिस्टर 5th आणि 6चा परीक्षा फॉर्म रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग स्टुडंटचा कसा भरायचा आहे. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जायचं आहे. तिथे तुम्हाला एक्झाम सेक्शनवर क्लिक करायचं आहे. थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे. थोडंसं खालती स्क्रोल करा. 1 ते 8 पद्धतीच्या कोणत्याही लिंक आहे, एखाद्या कोणत्याही लिंकवर तुम्ही काय करू शकता, क्लिक करून पुढे जाऊ शकता. इथे 1 ते 8 आहे की असं नाही आहे की मी आत्ता इथे 7 नंबर सिलेक्ट केली म्हणून तुम्ही 7 करायची, तसं काही अडचण नाही. तुम्ही कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करून पुढे जाऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन एक्झाम फॉर्ममध्ये आल्यावर एक्झाम फॉर्म डेट दिसतील. त्या डेटवर नजर टाका. इथे सुरुवातीलाच 1 नंबर दाखवलेला आहे, रेग्युलर बॅचलर ऑफ कॉमर्स 2019 क्रेडिट पॅटर्न. म्हणजेच काय की SY आणि TY BCom 2019 क्रेडिट पॅटर्न आहे. सो इथे स्टार्ट डेट 22 फेब्रुवारी आहे. विदाऊट लेट फी लास्ट डेट 5 मार्च आहे आणि लेट फीसह तुम्ही 8 मार्चपर्यंत परीक्षा फॉर्म भरू शकता. सो थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे प्रोसीड टू लॉग इन बटनवर क्लिक करा. ओके, प्रोसीड टू लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसेल. थोडंसं स्क्रोल करा. इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहे, एक आहे क्रिएट अकाउंट आणि दुसरं आहे लॉग इन. तर तुम्हाला लॉग इन बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन बाय दिलेला आहे. जसं की मी मोबाईल नंबरनी लॉग इन करणार आहे तर मोबाईल नंबर सिलेक्ट करा. इथे मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका. हा जो कॅप्चा दिलेला आहे तो या ठिकाणी टाका आणि लॉग इन बटनावर क्लिक करा. जर पासवर्ड माहीत नसेल तर फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करा. बघा, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला PRN नंबर आणि इलिजिबिलिटी नंबर दिसेल. हे दोन्ही नंबर जर का असेल तर तुम्हाला परीक्षा फॉर्म भरायला काही अडचण येणार नाही. थोडंसं उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्म दिसेल. पण तत्पूर्वी तुम्ही अपडेटेड ABC ID मध्ये जाऊन तुमचा ABC ID नोंदवलेला व्यवस्थित आहे का बघा. नसेल तर त्या ठिकाणी नवीन ABC ID एंटर करा आणि अपडेट करा. जर आपण फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला जर का अपडेट केला असेल तरीसुद्धा तो सब्जेक्ट आत्ता एक्झाम फॉर्म भरताना तुम्ही सहभागी करून घ्या. आपण एक्झाम फॉर्मवरती काय करूया, क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर थोडंसं स्क्रोल करा. इथे प्रोसीड बटनावर तुम्ही क्लिक करून पुढे जाऊ शकता. बघा, प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑनलाईन एक्झाम फॉर्म दिसेल. तुम्ही जर का फर्स्ट सेमिस्टरचा फॉर्म भरायचा असेल तरच फर्स्ट इयर हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. जर अदर दॅन फर्स्ट इयर हे कोणासाठी सिलेक्ट करायचं आहे, जे विद्यार्थी SY आणि TYला आहे त्यांच्यासाठी हे अदर दॅन फर्स्ट इयर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. जर ज्या विद्यार्थ्यांनी आत्ता 23-24मध्ये प्रोविजनल ॲडमिशन घेतलं आहे
बट त्यांचं फर्स्ट इयर ऑक्टोबर 23च्या परीक्षेमध्ये क्लिअर झालं नसेल तर त्यांना TYला कन्फर्म ॲडमिशन यावर्षी भेटणार नाही, ते पुढच्या वर्षी भेटणार आहे. ओके, सो या ठिकाणी आपण अदर दॅन फर्स्ट इयर ऑप्शन सिलेक्ट करू आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर पुढे जाणार आहोत. इथं स्टुडंटची बेसिक इन्फॉर्मेशन येईल. शेवटी नेक्स्ट बटनवर क्लिक करा. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आता ह्या विद्यार्थ्याचे फक्त सेमिस्टर 6चे सब्जेक्ट आहे, सेमिस्टर 5चे नाही. पण सेमिस्टर 5चे सब्जेक्ट जर का आपल्याकडे असतील तर ते तुम्हाला डायरेक्ट याच फॉर्ममध्ये सुरुवातीला दिसून येणार आहे. आणि सुरुवातीला दिसून आल्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे की या ठिकाणी त्याचा इंटरनल बॅकलॉग आहे का, युनिव्हर्सिटी एक्झाम आहे का, प्रॅक्टिकल कॉलम त्याचा बॅकलॉग आहे. बाय डिफॉल्ट जर का तो युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये फेल असेल तर त्या ठिकाणी बाय डिफॉल्ट टिक येणार आहे. जर ऑलरेडी तो इंटरनलमध्ये फेल असेल तर फक्त इंटरनल कॉलमला येईल. जर ऑलरेडी तो तिन्ही ठिकाणी फेल असेल तर त्याचं इंटरनल पण टिक येईल, युनिव्हर्सिटी कॉलम पण टिक येईल आणि प्रॅक्टिकल कॉलमला पण टिक येईल. ओके, सो या ठिकाणी त्याचे जर का सेमिस्टर 6चे सब्जेक्ट दिसत असले फक्त तर 5व्या सेमिस्टरचे काही बॅकलॉग नाही. बघा, जसं की मी मगाशी सांगितलं की इथे या बाय डिफॉल्ट टिक आहे, तिथे तुम्हाला टिक करण्याची आवश्यकता नाही. जर का 5व्या सेमिस्टरचा एखादा बॅकलॉग असेल तर युनिव्हर्सिटी कॉलमला बाय डिफॉल्ट काय येतात, टिक मार्क येऊन जातात. ओके, सो इथे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जो 5व्या सेमिस्टरला तुमचं स्पेशलायझेशन असेल, जसं इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक असेल तर तो या ठिकाणी सिलेक्ट करा. जर 5व्या सेमिस्टरला तुमच्याकडे इंटरनॅशनल इकॉनॉमिक असेल तर तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. ओके, सो आमच्याकडे ज्या विद्यार्थ्यांचा आहे त्या विद्यार्थ्यांचा इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आहे म्हणून आपण तो सिलेक्ट केला. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केलं तर यामुळं तुमचे 735 रुपये काय झालेली आहे, फी आलेली आहे. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे ऑलरेडी फॉर्म बरोबर आहे म्हणून आपण डायरेक्ट कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर तुमचा या ठिकाणी परीक्षा फॉर्म काय होणार आहे, डाउनलोड होणार आहे. परीक्षा फॉर्म काय करा, डाउनलोड करा, त्याची प्रिंटआउट काढा. त्यावरती शेवटच्या पेजवर काय करा, या ठिकाणी प्लेस आणि डेटचा मेन्शन करा. इथे सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेटनी स्वतःची सिग्नेचर करायची आहे. यासोबत त्यांनी फर्स्ट इयरच्या सेकंड सेम म्हणजे फर्स्ट आणि सेकंड सेमच्या रिझल्टची झेरॉक्स, त्याच्यानंतर SYच्या सेम 3rd आणि 4thची झेरॉक्स किंवा डायरेक्ट त्यांनी TYच्या 5th सेमिस्टरचा जो काही अपडेटेड आत्ताचा ऑनलाईन रिझल्ट आहे त्याची झेरॉक्स जोडली तरी चालेल आणि ABC IDची झेरॉक्स त्यांनी या ठिकाणी जॉईन करायचे आहे. असे 2 ते 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट एक्झाम फॉर्मसोबत अटॅच करायचे आहे आणि फॉर्म व्यवस्थित भरल्याची खात्री करायची आहे. खात्री झाल्यानंतर फॉर्म दिलेल्या मुदतीत परीक्षा फीसह महाविद्यालयात जमा करायचा आहे. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही TYचा रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग परीक्षेचा फॉर्म भरू शकता. तुम्हाला परीक्षा फॉर्ममध्ये काही अडचणी असल्यास निश्चित चॅट बॉक्समध्ये टाका. येणाऱ्या पुढच्या परीक्षेचे अपडेट देण्यासाठी आपण आपल्या टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलचा निश्चित वापर करणार आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.